लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। दिंडोरी तालुक्यातील लखमापूर ग्रामपंचायतीत ग्रामसेवक आणि महिला सरपंच यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला आहे। ग्रामसेवक हेमंत पवार यांनी प्रशासक सरपंच संगीता दळवी यांच्या विरोधात वणी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। मात्र हा गुन्हा खोटा असून सूडबुद्धीने दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप सरपंच संगीता दळवी यांनी केला आहे। सरपंच दळवी यांच्या आरोपानुसार ग्रामसेवक हेमंत पवार यांनी ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायत हद्दीत नव्याने सुरू होणाऱ्या एका कंपनीला न हरकत दाखला अर्थात एनओसी दिली। इतकंच नाही तर मासिक बैठकीला उपस्थित नसलेल्या ग्रामपंचायत सदस्य भिकन दत्तात्रय राजदेव यांची उपस्थिती दाखवून खोटे ठराव करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा परिषद नाशिक येथे लेखी तक्रार करून ग्रामसेवकाच्या कार्यालयीन चौकशीची मागणी करण्यात आल्याचे सरपंच दळवी यांनी सांगितले। या तक्रारीचा राग मनात धरून आपल्या विरोधात वणी पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा सरपंचांनी केला आहे। दरम्यान महिला लोकप्रतिनिधी असतानाही ग्रामसेवकाकडून अश्लील शिवीगाळ आणि धमकी देण्याचा गंभीर आरोप संगीता दळवी यांनी केला असून याबाबत वणी पोलिसात स्वतंत्र तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले। सरपंच संगीता दळवी म्हणाल्या, मी महिला सरपंच असून माझी बदनामी करण्यासाठी आणि माझा आवाज दाबण्यासाठी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे आणि मला न्याय मिळावा। या आरोप प्रत्यारोपामुळे लखमापूर ग्रामपंचायतीतील वातावरण चांगलेच तापले असून ग्राम संस्थांमध्येही विविध चर्चांना उधाण आले आहे। मात्र या प्रकरणात ग्रामसेवक हेमंत पवार यांची बाजू अद्याप अधिकृतरित्या समोर आलेली नाही। त्यामुळे सरपंच आणि ग्रामसेवक या दोन्ही बाजूच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी होणे आणि नेमकं सत्य काय आहे ते समोर येणे गरजेचे आहे। लोकशास्त्र न्यूज साठी वणी प्रतिनिधी अमोल भालेराव। आम्ही लखमापूर प्रशासक सरपंच संगीता रवींद्र दळवी ही मी आज हे सांगते की आमच्या हेमंत पवार हे ग्रामविकास अधिकारी यांनी आज कंप्लेंट केली। तर आमच्या गावात प्रिया अन्सारी कंपनी सुरू झाली तर तिथं पूर्ण टायर हे जाळलं जातं, गावाला खूप त्रास आहे, कॅन्सर होती। तर ते कंपनी चालू झाल्यानंतर आमच्याकडे गावातील लोकांनी जेव्हा विचारणा केली तर आम्ही भाऊसाहेबांना विचारलं, वारंवार त्या कंपनीला नोटीस दिली की तुम्ही कशी चालू केली। त्यांना आम्ही काही एनओसी दिली नव्हती। त्यांचा जेव्हा आमच्याकडं परवानगीसाठी या अर्ज आला तो आम्ही सदस्यांनी नाकारला होता, पण त्यांना वारंवार नोटिसा देऊन त्यांनी काही ऐकलं नाही। आम्ही तिथे एक दिवस ती कंपनी स्वतः बंद केली। मग त्यांनी आल्यानंतर आम्ही विचारलं की जेव्हा कंपनीचे मालक आले तर त्यांनी आम्हाला आमच्याकडे एक एनओसी दिली। तर ती एनओसी आमच्या भाऊसाहेबांनी हेमंत पवार यांनी दिलेली होती। मग त्यांना जेव्हा विचारणा केली तर त्यांनी त्याच नकार दिला की मी एनओसी दिलेलीच नाही। आम्ही नंतर पोलीस स्टेशनला पण आलो, तर आम्ही पण तक्रार दिली पोलीस स्टेशनला की असं असं झालेलं आहे। तेव्हा पण ते तिला म्हणले की माझी डिजिटल सही आहे, मी दिलेलीच नाही। अशी तेव्हापासून आम्ही CO BDO सगळ्यांकडे कंप्लेंट केली। तशी ती चौकशी चालू होती, ती मध्यंतरी थांबली आणि आता बी सध्याच्या कंपनीचं खूप टायर जाळलं जातं, खूप तिचा वास येतो, शाळेच्या मुलांना त्रास होतो। आणि आज आमची दैनंदिन मीटिंग होती तर तेव्हा आम्ही सर्व सदस्य आणि बॉडीने त्यांना विचारणा केली की भाऊसाहेब हे काय तुम्ही घर दिलेली नाही, त्यात त्यांना एक साधी नोटीस द्या की त्यांना सांगा हे चुकीचं आहे। मग त्यांनी खूप आरेरावीची भाषा केली, खुर्चीला लाथ मारली आणि मी एक महिला सरपंच स्त्री बरोबर कसं बोलावा, त्यांनी खूप गलिच्छ वर्तन, भाषा वेगळी वापरली, खुर्च्यांना लाथा मारल्या, सदस्यांवर धावून गेले, शिवीगाळ केली। मग याच्यामुळं तरी आम्ही त्यांना काही जास्त रिॲक्शन होता, ते म्हणजे त्याला शिवकोड जाऊ। मग आम्ही सर्व गाडीत बसलो आणि चला आत्ताच्या आत्ता शिवकोड जाऊन चौकशी करू। आम्ही शिवकोड गेलो आणि ते इथं आले पोलीस स्टेशनला आणि माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करून गेले। 353चा गुन्हा दाखल केला आणि सांगितलं की मॅडमने मला मारहाण केली। हे पूर्ण चुकीचं आहे। त्यांची उद्या परवा चौकशी आहे आणि त्या चौकशीचा त्यांना टेन्शन आल्यामुळं त्यांनी आज खूप चुकीचं वर्तन केलेलं आहे आणि गावात खूप चुकीची कंपनी आणल्यामुळं गावाला खूप त्रास होतो।
खोटे गुन्हा दाखल केलेला आहे. त्या आज मी भाऊसाहेब शिवाजी मेसट. आज आमची त्यांनी मीटिंग होती. मीटिंग असताना सरपंच मॅडमने त्यांना एवढाच प्रश्न विचारला का तुम्ही जी एनओसी दिली कंपनीला, प्रिया आदनसर का काही टायर कंपनी म्हणतो आम्ही सगळ्या गावात, त्यांना त्या कंपनीला एनओसी दिली, कशी दिली याची चौकशी करतो. त्यांनी स्पष्ट आम्हाला सांगितलं तुम्ही शिवसाहेबांना कंप्लेंट केली तिकडेच जा, आम्हाला विचारायचं नाही. या भाषेचे आमसंघ बोलले. त्यांना म्हटलं आम्ही चुकीचं आहे. तर त्यांनी डायरेक्ट आहे ना खुर्ची लात मारली, सरपंच मॅडमचं शिवीगाळ केली आणि आम्हाला सुद्धा शिवाय दिला. तुम्हाला काय करता येईल ते कारण आमची युनियन आहे. या भाषेत ते आमसंघ एकदम घाण वर्तवणूक केलं आम्हाला. आम्ही शिवसाहेबांकडे नाशिक गेलो तर ते त्या पेडमध्ये पोलीस स्टेशन येऊन आमच्या नावची म्हणजे सरपंच मॅडमच्या नावची एकदम खोटी कंप्लेंट करून गेले इकडून. ते याचं एकदम म्हणजे वाईट दुर्दैव आहे का एक म्हणजे सरपंच मॅडम चुकीचा गुन्हा दाखल करा. सरपंच मॅडमचं चुकलं काय ते फक्त एवढंच विचारलं ना गावाचं नुकसान होतंय, कंपनीने एनओसी दिली कशी काय, एवढं त्यांचं फक्त चुकलं का म्हणून त्यांनी लगेच गुन्हा दाखल करावा का. आम्ही या गोष्टीचा निषेध नोंदवतोय. आम्ही या जो प्रकार झाला याचा एकदम निषेध नोंदवतोय आणि शासनानं गव्हर्नमेंटने याची चौकशी करावी. शिवसाहेबांना स्वतः इंटरेस्ट घेऊन याची चौकशी करावी आणि याच्यावर कडक शासन काहीतरी भाऊसाहेब करावा जेणेकरून असा प्रकार वारंवार होणार नाही. हे तर हेमंत पवार तर असं तर उद्या आज मॅडमवर गुन्हा दाखल केला, उद्या यांच्यावर करतील, आमच्यावर कोणावर होईल म्हणजे त्याचं हमकरी कायदा होईल डायरेक्ट. हे चुकीचं आहे. कायद्याचं काहीतरी कुठेतरी उल्लंघन झाल्यासारखं वाटतंय आम्हाला. कुठेतरी बंद करावं तर आम्ही उपोषणाला सुद्धा बसू शकतो. लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशास्त्र न्यूज.